संक्रांत म्हणजे संक्रांतीची पोळी आपल्याला आठवते. तर गुळ पोळी म्हणतात किंवा शेंगदाण्याची पोळी म्हणतात किंवा आपण तिळाची पोळी म्हणतो. तर ह्या तिन्हींचं एकत्र कॉम्बिनेशन म्हणजे संक्रांतीची पोळी. तर अशी पोळी बनवायची कशी हे आपण पाहणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला शालिनी डॉटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं. अगदी बघा सारण किती छान भरलेलं आहे. पूर्ण सारण भरून अशी पोळी तयार झालेली आहे. तर अशी पोळी शिकण्यासाठी तुम्हाला पटकन सबस्क्राईब करायचं. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. शेंगदाणे भाजून झाले की आपण तीळ भाजून घेऊया. ह्या 2 गोष्टी आपण भाजून ठेवायच्या आहेत पदार्थ हे. आणि आपण बेसन घ्यायचं आहे भाजायला. तर 2 चमचे मी बेसन घेतलेलं आहे. ते 2 चमचे बेसन मी अगदी मंद गॅसवर भाजून घेते. अजिबात मोठा गॅस करायचा नाही, नाही तर बेसन करपण्याची शक्यता असते. अगदी रंग बदलला आहे, बेसन आपलं भाजलं आहे. आता आपण कणिक मळून घेऊया. गव्हाचं पीठ मी 2 वाट्या घेतले. हे 2 वाट्या पीठ याच्यात अगदी 1 छोटा चमचा डाळीचं पीठ घेतलं आहे. थोडंसं तेल घातलं आहे, मीठ घातलं आहे आणि तेल असं पसरवून घ्यायचं पिठाला. त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे कणिक मळून घ्यायचे. तर डाळीचं पीठ का घातलं तर खुसखुशीत पोळ्या होण्यासाठी मी डाळीचं पीठ घातलं आहे. आता आपण मिक्सरला शेंगदाणे लावून घेऊया. शेंगदाणे गार झाल्यावर मी त्याची सालं काढून घेतली. आता ते मी बारीक पावडर करून घेते. अगदी मस्त फाईन पेस्ट करायची नाहीतर पोळ्या फुटतात. तर त्याच्यासाठी एकदम बारीक पीठ मी पावडर करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी तिळाची पावडर करून घेते. ह्या दोन्ही पावडरी आपण चाळून घ्यायचे आहेत. तर आपले तीळ पण गार झालेले आहेत. त्या तिळाची पण मी पावडर करून घेते आणि आपण पुढची प्रोसिजर करून घेऊया. तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही शालिनी डॉटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. लाईक तो जरूर बनता है. तर आपण ही तिळाची पेस्ट पण याच्यात काढून घेऊया. अगदी बारीक करायची पेस्ट, म्हणजे खूप छान पावडर झाली की मस्त पोळ्या होतात. आता डाळीचं पीठ भाजलेलं पण त्याच्यात घालून मी मिक्स करून घेते. त्याच्यात आपण जायफळ आणि सुंठ हे मिश्रण आपण घालायचं आहे. पावडर करून थोडीशी घालायची आहे, म्हणजे वास खूप सुगंध छान येतो. आणि आता हे थोडं थोडं मिश्रण आपण त्याच्यात घालायचं. 1.5 वाटी गूळ आहे, तो गूळ घालायचा थोडा थोडा आणि मस्त अगदी मिक्सरला चालू बंद अशा स्थितीत याची पेस्ट करून घ्यायची. म्हणजे गूळ सर्वत्र एकत्र लागतो. अगदी छान पावडर झालेली आहे बघा. अगदी सुक्कं सारण झालेलं आहे. असंच सारण झालं पाहिजे. आत्ता याचे आपण गोळे करून घेऊयात. गोळे केले ना की आपल्याला उंडा छान भरता येतो. आता कणिक मगाशी मी मळून ठेवलेली होती, ती छान झालेली आहे. अर्धा तास मी ठेवलेली होती. तर त्याचे आता मी उंडे बनवून घेते. मस्त मळून घेतलेली आहे. अगदी सॉफ्ट हाताला लागते. अतिशय सुंदर झालेली आहे कणिक. आणि खुसखुशीत पोळ्या बनवायच्या आहेत ना, मग त्याच्यासाठी कणिक जास्त मळावी लागते. तर उंडा बघा किती छोटा करायचा आहे आपल्याला कणकेचा आणि सारणाचा मोठा घ्यायचा आहे. तर तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा, पण मी मोठा उंडा घेऊन करते. अगदी मस्त सारण आत बसवून घ्यायचं असं आणि साईडनं असं कणिक वर घेत आपण मस्त उंडा बनवून घ्यायचा आहे. कुठं फुटतं असं वाटलं तर त्या ठिकाणी आपण परत कणिक पसरवून घ्यायची, म्हणजे काही होत नाही. कारण कणिक खूप कमी आहे ना आणि सारण जास्त आहे. तर माझी अजिबात पोळी ही फुटणार नाही. मी तुम्हाला दाखवते. तुम्ही थोडंसं कमी सारण भरा. मी तांदूळाची पिठी लावून पोळी लाटून घेते. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही घाला. मधूनच पोळी अशी लाटायची बघा. कारण काय तर कडेनं लाटलं तर सारण कडेपर्यंत जात नाही, म्हणून आपण अगदी मधून पोळी लाटायला सुरुवात करायची. बघा सर्वत्र सारण गेलेलं आहे. ही एक टीप आहे, अतिशय छान टीप आहे. तर कणिक इकडे सारण इकडे असं काही होत नाही. तर अतिशय मस्त अशी पोळी झालेली आहे. आता आपण तव्यावर टाकून छान शेकून घेऊया. बघा 1-2 मिनिटांनी मी शेकून घेते अशी. आणि आता आपली पोळी फुगत आलेली आहे. अगदी छान अशी फुलली पाहिजे, म्हणजे खूप छान पोळी लागते. तर आपण तेल लावून घेऊया किंवा तूप लावा. तुम्ही जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही लावा आणि पोळी आपली भाजून तयार होते आहे. तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉटरला पटकन सबस्क्राईब करायचं आहे.